मी खूप फास्ट बोलते. लंच करून आम्ही कुठेतरी अजून फिरायला जाणार आहोत. सगळी लोक आमच्याकडे बघतायत. आणि इथे आहेत हेड शेफ अस्मिता, इथे आहे सुशेफ, हे सुद्धा शेफच आहेत. बार्बेक्यू स्पेशलिस्ट इथे आहेत. व्हेजवाल्यांचा थोडा प्रॉब्लेम होतोय, त्यांना थोडं जमत नाही असं वाटतंय. जमतंय की नाही? खूप प्रोटीन असतं त्यामध्ये, त्यामुळे खावं माणसाने. बिर्याणी वेज कधीच नसते. मी शिवाली अवली कोली, बाहुली अवली कोली, पावली अवली कोली. पण प्रचंड गरम आहे, प्रचंड ऊन आहे. त्याचं पोट भरलं वाटतं, तिकडे देऊया. गुड मॉर्निंग. आणि कसे आहात सगळे? तर आम्ही आता निघालो आहोत वॉकला. मस्त सकाळ झाली आहे, ब्रेकफास्ट वगैरे झाला. आणि आजचा प्लॅन असा आहे की काहीच नाही आहे. काहीच प्लॅन नाही आहे. 2 दिवस झाले सगळे फक्त क्रिकेट खेळ. या नो प्लॅन इज द न्यू प्लॅन. नो प्लॅन इज द न्यू प्लॅन. त्यामुळे सकाळपासून 2 दिवस झाले फक्त क्रिकेटच चालू आहे. आणि आम्ही ॲज युजल कालसारखे पुन्हा वॉकला निघालो आहे. आमचा टूर गाईड पुढे उभा आहे काठी घेऊन. तर येस, आता आम्ही लंचला बाहेर जाऊ. सो लेट्स सी. आम्ही अंघोळ वगैरे काही केली नाही अजून. आता रूमवरती जाऊ, विलावरती जाऊ. आणि तुम्ही पाहिलाच असेल विला किती सुंदर आहे. अमेझिंग प्लेस आहे बघा. किती ब्युटिफुल स्काय आणि असा मस्त मोकळा रस्ता. एकदम गावी आल्याचाच फील येतो. आणि गरम सुद्धा नाही आहे फॉर अ चेंज. आणि खूप वेगवेगळी झाडं आहेत इथे. वेगवेगळी गवती चहा आहे, वांग आहे, भेंडी आहे. सगळी झाडं इथे लागलेली आहेत. आणि ते मागे पूर्ण शेती आहे. इथे पूर्ण शेतीच आहे. खूप मस्त. सो चला आम्ही छोटासा वॉक घेतो आणि भेटते तुम्हाला तयार झाल्यावर. बाय. इथून एक काढून घेऊ शकतो. गोकर्ण. ओके, हे आहे गोकर्णचं झाड. शेंगा लावायचे असतात का? बी टाकायचे. आतमध्ये वाळलेल्या याच्यात बागू. मग ते झाडासाठी. हे बघ, असं फुलातून ही शेंग येते. मग म्हणजे यूज काय? म्हणजे सॉरी शेंगा पडलेल्या आहेत खाली. पण त्याचा यूज काय आहे? फुलं येतात. अच्छा, महादेवाचं फुल आहे. नाही ना, शेंग ओके. आणि त्याचा मेडिसिनल यूज म्हणजे थाई लोक याचं सरबत पितात. सरबत? हो मी प्यायली आहे याचं पर्पल. हा मी प्यायली होती ह्याचं ज्यूस. हा बरोबर. बटरफ्लाय पी. मी ह्याचं ज्यूस प्यायली आहे, छान लागतं. हॅलो गाईज. सो मस्तपैकी अंघोळ करून फ्रेश झालेलो आहोत आणि छान असं तयार झालो आहोत. आणि आता निघालो आहोत लंचला. आणि लंच नंतर आम्ही अजून कुठेतरी फिरायला जाणार आहोत. आय डोंट नो, मी खूप फास्ट बोलते. लंच करून आम्ही कुठेतरी अजून फिरायला जाणार आहोत, माहीत नाही कुठली जागा. आणि माझ्या मागे इथे ना रील चालू आहे किरण आणि विदुलाचा. बघूया. हॅलो गाईज. मी ना पळतोय. आता मी जेवायला थांबलो आहोत रोमामध्ये. रोमा खाऊया आई. क्या? हॅलो कर दादा. हॅलो. हाऊ आर यू? गुड. वेलकम टू रोमा. येस, वेलकम टू रोमा. काय? आता बघ इथे फोटो काढा. मी ते ब्लॉग स्टार्ट केलाय. आणि 1 मिनिट मी तुम्हाला आधी मी यांचा फोटो काढते आणि मग मी बोलते. बाय.
आम्ही चाललो मॅक्रोमध्ये, आमचं मस्त जेवण झालं आणि आम्ही मस्तपैकी एक आईस्क्रीम सुद्धा खाल्लं, तुम्ही पाहिलंच असेल. आणि मेन म्हणजे सगळ्यांनी शेअर करून खाल्लं. एक आईस्क्रीम सगळ्यांनी शेअर करून खाल्लं तरी नाही संपलं. आधी गीता म्हणाली की तिला एकटीला एक अख्खं आईस्क्रीम विदूला एकटीला अख्खं खायचं होतं, पण ते आम्ही एवढ्या 10-12 जणांनी शेअर करून सुद्धा ते आईस्क्रीम संपला नाहीये. सो असा सगळा सीन झाला. तुलासाठी सांगितलेलं दोघी दोन मागवणार, एक विदुला आणि सौरभ आणि एक आपण सगळे. हो ठीक आहे. हा मध्ये सगळं झालं आता. हा ते ठीक आहे. आणि आता मी चाललो मॅक्रो मध्ये पुन्हा एकदा. म्हणजे तुम्ही माझा मॅक्रोचा ब्लॉग पाहिला असेल नसेल, आय डोंट नो, नसेल पाहिला असेल तर नक्की जाऊन बघा. मी आत्ताच अपलोड केलाय 2 ब्लॉगच्या अगोदर. आणि आता मी मॅक्रोला जातोय कारण आम्हाला थोडंसं चिकन घ्यायचं आणि आज रात्री मस्त बार्बिक्यू नाईटची पूर्ण पार्टी आहे. सो मस्त चिकन आहे, व्हेज आहे, पनीर आहे. सो आम्ही खूप धमाल करणार आहोत. आणि गीता खूप छान ड्राईव्ह करते. मी पहिल्यांदाच गीताच्या अशी बाजूला बसले, गीता ड्राईव्ह आणि ती खूप मस्त ड्राईव्ह करते, आवडलं मला. तर मग चला आपण जाऊया मॅक्रोमध्ये आणि आपण आता खाऊयाईचं मॅक्रो सुद्धा थोडंसं बघूया. तुम्ही बँकॉकचं मॅक्रो पाहिलंच असेल, नसेल पाहिलं तर मी पुन्हा एकदा सांगते. व्हिडिओ अपलोड केलाय, नक्की जाऊन बघा. बाय. हॅलो गाईज. सो छान असा बाहेर अंधार झालेला आहे. आम्ही मॅक्रोमधनं जाऊन आलो, मस्त चिकन आणलं, त्यानंतर वडापाव सुद्धा खाल्ले गरमागरम आणि चिकन मॅरिनेट केलं आणि इवन कलेजी फ्रायसुद्धा आहे, कलेजी तंदूर. सो आम्ही कलेजी मॅरिनेट केली. पुन्हा व्हेजचं सगळं, व्हेजचं पनीर अँड व्हेजिटेबल्स त्याचं आहे आज बार्बिक्यू. सो ते सगळं मॅरिनेशन झालेलं आहे आणि फायनली आता आमची बार्बिक्यू पार्टी स्टार्ट होते. सगळीजणं हळूहळू चेंज फ्रेश वगैरे होऊन येतात आणि मी सुद्धा फ्रेश झाली. आणि हा माझा असा माझा आउटफिट आहे आज बार्बिक्यू पार्टीचा. आणि आता अजून तरी कोणी नाही, फक्त अस्मिता आहे. सो तुम्हाला दाखवते मी. चला लवकर. मस्तपैकी तंदूर पेटलाय बार्बिक्यू आणि इथे आहेत हेड शेफ अस्मिता, इथे आहे सुशेफ किरण, हे व्हेजिटेरियन साठी सुशेफ आणि हे सुद्धा शेफच आहेत, बार्बिक्यू स्पेशलिस्ट इथे आहेत. तो तुम्हाला दाखवते आमचं मॅरिनेशन. सो हे बघा इकडे मस्तपैकी चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे, तंदुरी चिकन तंदुरी. आणि इथे काय आहे ग? काकडी आणि हे काय आहे? कलेजी फ्रायचं आहे. ओके, इथे आहे कलेजी आणि इथे आहे व्हेज वाल्यांचं व्हेज पनीर अँड कॉलीफ्लावर. आणि इकडे आहे सलाड, ते अजून मिक्स करायचं आहे. इथे सगळं स्नॅक्स वॅक्स सगळं आहे. सो थोड्या वेळातच आमची पार्टी चालू होईल, अजून कोणी आलं नाही आहे. व्हेजवाल्यांचा थोडा प्रॉब्लेम होतोय, त्यांना थोडं जमत नाही असं वाटतंय. जमतंय की नाही? आता मास्टर शेफ अंगणात उतरलेत गरबा खेळायला. हे मागे कशाला असतं? नाही पुढे घ्यायचं. आणि पनीर, मलाई पनीर इथे रेडी आहे. आणि इथे ह्या 2 मुली आणि ही किरण बिचारी काम करते, बिचारी किरण. याला कलेजी म्हणतात. हे लिव्हर असतं चिकनचं आणि खूप खूप प्रोटीन असतं त्यामध्ये, त्यामुळे खावं माणसाने. वेलकम टू नेक्स्ट डे. बघा ही मस्त बिर्याणी बनलेली आहे आणि सगळेजण खात आहेत. कशी झाली आहे? एकदम छान छान, मस्त. कशी झाली तुझ्यासाठीची बिर्याणी? अजून नाही, पुरणपोळी बघा. पुरणपोळी किती दिवस झाले तो किरण? शुक्रवारी गेलेली. फ्रायडेला गेलेलीस? मग आता काय गरम मायक्रोवेव्ह गरम नाही. नाही.
ओके, कसं झाली चिमू? चांगलं. हे बघा इथे बसलेलं, इथे गणपती बसवलाय आम्ही टेबलावर. कशी झाली नीना? गणपती बोलत नाही. बिर्याणी, पुलाव आहे. बिर्याणी आहे. पुलाव आहे. पण बिर्याणी मसाला टाकलाय त्यात. बिर्याणी व्हेज कधीच नसते. संजय दादा काय म्हणायचंय? मस्त झाली. प्रॉन्स कसे आहेत बिर्याणीतले? चांगले. पुलाव आहे. ओके ओके ओके. विहान आवडला का पुलाव? पण मला अशीच आवडते. पेशवामधली ती मी बघू बघितली होती ना. व्हिडिओ ती बघू. पुरणपोळी. ही आहे पुरणपोळी. हे असे ते येतात ना बाहेर, काय म्हणतात? पुरण. हा, पुरण बाहेर येतं ते आवडतं. पुरण ग, सारण नाही. बाय बाय गाईज, आम्ही चेकआउट केलेला आहे आमच्या ह्या सुंदर विला मधनं. हे बघा, मजा आली. कसं वाटलं चिमू तुला? मस्त वाटलं ना. आणि गाईज ह्या तिघी तुम्हाला कोण वाटतायत सांगा. तू कोण आहेस? मी शिवाली अवली कोली, बाहुली अवली कोली, पाऊली अवली कोली. अवली लावली कवली. बाबा कुठे आहेत बाबा? मजा. हे बघा इथे कॅमेरामॅन रेडी आहेत. हॅलो मंडळी, तर आता आम्ही आलो झू मध्ये. तुम्ही बघितलं असेल मागे बेबी हॉर्स होता, पण अच्छा मोठे पण आहेत का? पण प्रचंड गरम आहे, प्रचंड ऊन आहे. मुल्स. आणि आता चालायला अजिबात होत नाहीये. बघूया आता पुढे अजून काय काय प्राणी भरले. ओ माय गॉड, आम्ही ते घोड्यांना गाजरं घालतोय. चला, खातोय बघ कसा तो. एक मिनिट. अरे होय 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 होय. त्यानंतर आम्ही या चौकचाय फार्मला आलो, पण संध्याकाळ झाल्यामुळे फार्म व्हिजिट बंद ठेवली होती. पण आम्ही तिकडच्या कॅफेमध्ये अगदी ताजं गाईच्या दुधापासून बनलेलं आईस्क्रीम्स आणि मिल्कशेक्स खूप एन्जॉय केले. आपण या फार्मला नक्की व्हिजिट करू नंतर, कारण इकडे गाईचं दूध काढण्यापासून सगळी प्रोसेस आपण स्वतः करू शकतो. सो आजचा व्हिडिओ इथेच संपवते. होपफुली तुम्हाला हे 2 दिवस खूप आवडले असतील. अगोदरचा पार्ट बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या. बाय.